नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली मेरीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला हटलाची भाजी दाखवणार आहे। फणसाच्या बी जी असते त्याला कोकणामध्ये हटूल बोलतात। हे हटूल तुम्ही उकडवूनही खाऊ शकता किंवा भाजूनही खाऊ शकतात, पण त्याची भाजी जी आहे ती खूप सुंदर होते आणि चविष्ट होते। तर आपण आहे ना आपल्या चॅनलवरती आता हटलाची भाजी दाखवणार आहे। तर चला साहित्य बघू। साहित्य बघण्यापूर्वी तुम्ही माझा चॅनल अजून सबस्क्राइब केला नसेल तर तुम्ही सबस्क्राइब करा आणि शेअरही करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमची रेसिपी ही अचूक होईल आणि मोजक्या साहित्यामध्येच होणार। चला तर आपण आता रेसिपीकडे वळूया। मी एक बाउल फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत। हे लसूण, एक कांदा घेतलाय, मी हिंग घेतलाय, 2 मिरच्या घेतल्यात मी उभ्या म्हणजे बारीक चिरून। हे कढीपत्त्याची 10 ते 12 पानं घेतली आहेत। मीठ घेतलाय, हळद घेतला आहे, हे आपलं धणे जिरे पावडर घेतली आहे, मालवणी मसाला घेतलाय, किचन किंग मसाला घेतला आहे, कांदा घेतलाय, कोथिंबीर घेतले, टोमॅटो घेतलाय आणि तेल। चला आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊ। मी आहे ना आपल्याला भाजीला लागणारं वाटप तयार करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये ना मी एक उभा कांदा चिरून घेतलेला आहे आणि सुकं खोबरं घेतलंय आणि आल्याचा ना 1 इंचाचा तुकडा घेतलेला आहे, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो घेतलाय। ते व्यवस्थित आहे ना खरपूस असं मी सगळं भाजून घेतलेलं आहे। जर सुकं खोबऱ्याच्या ऐवजी तुमच्याकडे ओलं खोबरं अवेलेबल असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता। आणि आता हे आपलं वाटप तयार आहे, तर तुम्ही बघू शकता। आपण आहे ना हे ज्या हटल्याच्या बिया घेतल्यात त्या आपण आहे ना आता फोडून घ्यायच्यात। अशा पद्धतीने ना खलबत्त्यात आपल्याला हे सगळं कुटून घ्यायच्यात बिया। बिया मस्त कशा कुटलेल्या आहे आणि हे बघा ह्याची सालं पण आता निघालेली आहेत। अशी ना हे सालं निघून असं सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि हे सगळं मी काढून घेतले सालं, आणि सालं काढून ना हे बघा अशा बिया तयार झाल्यात आपल्या आणि अशा भाजी करायला आपण रेडी झाल्यात ह्या बिया। आपण ना गॅस चालू केली आणि त्याच्यावरती ना कढई तापत ठेवलेली आहे। आपली कढई चांगली व्यवस्थित तापली आहे, तर त्यामुळे आपण तेल टाकूया। तेल ना चांगलं कडकडीत गरम होईपर्यंत वाट बघायची आपल्याला। कढई तेल गरम झालं की आपल्याला हे बघा 4 ते 5 आहे ना लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या मी व्यवस्थित अशा ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यात। मी साला सकटच लसूण फोडणीला टाकते, त्याची चव खूप छान येते। लसूण थोडीशी फ्राय होईपर्यंत फ्राय होऊ दे लसूण व्यवस्थित अशी। आता आहे ना हा कढीपत्ता जो आहे आपण घेतलेला हिरवागार असा हा कढीपत्ता आहे, मस्त फ्रेश भेटलेला कढीपत्ता हा। आता हा आहे ना मी हा फोडणीमध्ये टाकणार आहे। आपले थोडंसं अजून ब्राऊन झाली पाहिजे लसूण, बघा अशी ना सालासकट टाकले ना याची टेस्ट खूप छान लागते। पण आहे ना लसूण आहे ना पूर्ण अशी आपल्याला ठेचून घ्यायचे, नाहीतर ना ठेचून नाही घेतली अशी अख्खीच्या टाकली ना, कधीतरी एक जरी लसूण अख्खीच्या अख्खी राहिली तर ती उडते साल। जशी ठेचून टाकली ना तर ती साल नाही उडत, ती छान होते आणि टेस्टला पण ना भाजीला किंवा तुम्ही तुमच्या कढी वगैरे काय अशी आमटी वगैरे बनवता त्याला चव पण खूप सुंदर येते। त्यामुळे ना तुम्ही अशी लसूण ठेचून टाका। आणि ना आता हे बघा कढीपत्ता टाकतो आपण, तो पण चांगला परतवून घ्यायचा आपल्याला। बघा आता चांगला कढीपत्ता परतल्यानंतर ना मी हिंग घेतलाय, ते हिंग टाकायचं आपल्याला। हिंग हे गरजेचं आहे, हटल्याच्या भाजीने आपल्याला गॅस होण्याची शक्यता असते, तर आणि ती पचायला पण खूप जड असते हटून, तर आहे ना त्याच्यामुळे आपल्याला
हिंग टाकणं गरजेचं आहे. आणि त्याच्याने आपण आता एक कांदा, आपली फोडणी झालेली, आपण एक कांदा टाकून घेऊया. तो उभा चिरून बारीक चिरून घेतलेला कांदा आपण घेतलाय. तो व्यवस्थित आता ना परतून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये. तर त्याच बरोबर आहे ना, हे जे आपण टोमॅटो घेतले ते पण आताच टाकायचे आहेत आपल्याला. कांदा जेव्हा आपण परतायला टाकतो तेव्हाच हे सगळं असं टाकून घ्यायचं. परतल्यावरती बरोबर आहे ना, आपण हे जे मीठ आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं. आपण वाटप करताना थोडंसं मीठ टाकलं होतं. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ कमी किंवा जास्त करू शकता. आता आहे ना, हे कांदा आणि टोमॅटो जोपर्यंत म्हणजे टोमॅटोची साल वेगळी होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं. आणि ना कांदा पूर्ण ट्रान्सपरंट झाला पाहिजे आपल्याला. तोपर्यंत आहे ना कांद्याला शिजवायचं. त्यासाठी ना आपण आहे ना आता हे जे झाकण आहे ते झाकण ठेवून आपल्याला याला 5 ते 6 मिनिटं आपल्याला वाफेवरती शिजवायला द्यायचं. चला आपला ना कांदा मऊ झाला का बघूया, शिजला की नाही. हा बघा, आपला ना कांदा आहे ना मस्त की शिजलेला आहे व्यवस्थित. असं बघा, तुम्हाला दिसतोय असं मऊ. टोमॅटो पण ना व्यवस्थित असं मऊ झालेला आहे, कारण आपण ना मीठ टाकलं की ना फटाफट मऊ पण होतो कांदा. त्याच्यानंतर आहे ना आपण आहे ना ह्या ज्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत कापून, त्या पण आपण टाकूया ह्याच्यामध्ये. आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, मस्त की असं मिक्स करून घेते मी. आपलं आता मिक्स झालेलं आहे. तर आहे ना आपण आहे ना हे आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर टाकूया. हा आपला मालवणी मसाला आहे, हा बघा एवढा टाकला आपण. आपला धणे जिरे पावडर आहे ते टाकले. हे आपला किचन किंग मसाला आहे, ज्याने टेस्ट येते भाजीला जरा अजून चांगली, म्हणून तो टाकला. हे का मसाले ना व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत. आणि बघा ह्याचं तेल जे सुटलेलं आहे दिसतंय असं भाजीवरनं, भाजीच्या इथून सगळं तेल सुटलेलं आहे. त्याचबरोबर आहे ना आता आपण ना आताच लगेच आपण ना ह्याच्यामध्ये वाटप टाकायचं आहे. ओके, वाटप टाकून आहे ना त्याला आपण 5 ते 10 मिनिटं असं परतवून घ्यायचं. मी इकडे 2 ते 3 चमचे मोठे वाटप टाकून घेतलेले आहे. ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मसाल्यामध्ये. आपण झाकण लावून घेतलंय त्याला 5 मिनिटासाठी. आता आपण ना हे झाकण ठेवलं होतं, तर आता हे बघू वाटप ना आपलं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे. आता परतून वाटप झाल्याच्या नंतरला ना आपल्याला आपण ना हे आपल्या ज्या हटलं आहेत ती ना व्यवस्थित धुवून घेतलेली, आणि ते मी आता ह्याच्यामध्ये अशी टाकते सगळे हटलं. सगळे व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेतलेले ते हटलं. आणि आता मी ते व्यवस्थित अशी हे करते व्यवस्थित. त्या हटलाला ना पूर्ण ना आपला हा जो मसाला जो आहे ना
तो असा पूर्ण व्यवस्थित लागला पाहिजे. हे बघा व्यवस्थित ना हटलाला मसाला लागलेला आहे. ओके, पण ना हे बघा लागलेलं आहे. आणि ना आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ठेवूया. कोथिंबीर आता हे टाकलं ना त्यामध्ये व्यवस्थित अशी कोथिंबीर ना मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतली आहे फ्रेश. आणि ना आता आहे ना मी ह्याला ना एक वाफ फक्त काढणार आहे. वाफ काढेपर्यंत ठेवून देऊया. आपण आहे ना हटल्याला मसाला लागलाय व्यवस्थित. आपण एक वाफ काढून घेतली होती, तर आता वाफ बघूया. एक वाफ निघाली आहे व्यवस्थित. आणि बघा व्यवस्थित त्याला मसाला हे करून झालेला आहे. हे बघा किती सुंदर कलर आलाय मस्तपैकी. आणि ना आता आपण आहे ना हे बघा हे जे गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे आतमध्ये. हे बघा हे जे गरम पाणी ते मी ना ह्याच्यामध्ये टाकते. थंड पाणी टाकायचं नाही, भाजीची पूर्ण चव उतरते आपल्या. त्यामुळे कधी पण गरम पाणीच टाकायचं आणि ना व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आणि बारीक गॅसवरती हटलं शिजत ठेवायचे आपल्याला, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित शिजतील. काही जणांना हे पहिला हटुल्यात ना शिजवून घेतात आणि मग फोडणीला टाकतात. पण आहे ना मीठ टाकून शिजवतात. पण आहे ना असं जेव्हा आपण करतो ना तेव्हा ना हटल्यामध्ये ना पूर्णपणे मसाला वगैरे जातो आणि ना मसाल्याची टेस्ट पण त्या हटल्याला छान प्रमाणात येते आणि खूप छानही लागतात. हां ठीक आहे की थोडासा गॅस आपल्याला एक्स्ट्राचा लागतो, पण खरोखर भाजी खूप चविष्ट होते. अशा पद्धतीने मी आहे ना पाणी टाकून व्यवस्थित करून घेतलेलं आहे एकजीव. आणि आता आपण ना ह्याला ना जरा 15 ते 20 मिनिटासाठी आहे ना शिजत ठेवायचं आपल्याला ही भाजी. चला तर 15-20 मिनिटांनी आपण भेटूया. आपण आहे ना आता आपली भाजी शिजली का बघूया. हो का आपली भाजी बघा मस्त आहे की त्याला साईडून ना अशी तेल सुटल्या. आपले मसाले वगैरे आणि भाजी पण बघू शिजली का. हे बघा व्यवस्थित शिजली आपली भाजी पण. आता ही आपली तयार झाली आहे भाजी. चला आता आपण ना थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि सर्व करूया. भाजी ना व्यवस्थित झालेली आपली आणि ढवळून घेऊ. चला आता मी ना सर्विंग प्लेट मध्ये आता हे भाजी काढून घेते. हे बघा आपली आता ना ही भाजी आहे ना तयार झालेली आहे मस्तपैकी झणझणीत अशी. तर तुम्ही पण आहे ना तुमच्या घरी ही भाजी करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली आहे ही भाजी. आणि अजून पण तुम्ही चॅनल माझा सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.